ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41. नमस्कार. सी न्यूज मराठीच्या अहमदनगरचा कौन बनेगा खासदार या कार्यक्रमामध्ये आपण आज राहुरी तालुक्यातील वरवंडी या गावी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. नमस्कार. येत्या 13 तारखेला लोकसभेचं निवडणूक होत आहे. यात महायुतीतर्फे डॉक्टर सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे उमेदवारी करत आहेत. काय आपल्याला काय वाटतं? इकडे फक्त सुजय दादा चालणार. का बरं सुजय दादा चालतील असं वाटतं आपल्याला? सुजय दादांनी भरपूर कामं केले. नगर मनमाड रोडचं काम चालू आहे. सोलापूर हायवे पूर्ण झाला. नगर बायपास पूर्ण झाला. नगर मधला उड्डाण पूल पूर्ण झाला. हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या चांगल्या आहे. गोरगरिबांना मदत करतात ते. काय वाटतं आपल्याला? सुजय दादा कशामुळं? त्यांची कामं चांगली. हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या लोकांना. गोरगरीब जनतेला सहकार्य. आता सर्वसामान्य जे विचार आहेत ते असं वाटतं लंके साहेब कोणी. आणि जर आपण विखे साहेबांचे पाहिलं, त्यांनी 50 वर्षापासून परंपरा आहे. तर ही परंपरा मुळीच काढणं असा आमचा विचार आहे. त्यामुळं लंके साहेब, कारण घराणी साहेब कुठे थांबली पाहिजे. सर्वसामान्य पण एकदा चान्स द्यायला पाहिजे. हा तर एक पूर्वीपासून जे विखे घराण्यांनी करीत आणलेलं आहे पुढं प्रस्थापित, तेच सर्व काही आजपर्यंत ठीकठाक आहे ना. याच्यातून कोण गोरगरीब जनतेला काही कमीच पडलेलं नाही ना. हे ना याचं त्याचं करून आपलं काठीचं खोलं, हे नाही बा ते पाहिजे ते पाहिजे, हे सत्तेसाठी काहीतरी हिसकावून घेण्याचे प्रयत्न आहेत, दुसरं काय. तुमची पसंती कोणाला राहील? आमची पसंती विखे साहेबांची ना पहिल्यापासून. काय कामं केलेले आहेत त्यांनी? असे भरपूर कामं केलेले. आमच्या ग्रामीण भागामध्ये शाळा नव्हती, शाळा पाठवून दिल्यात. पाणी नव्हतं आमच्या गावाची, पाणी सुसुविधा केलेली सगळी. रोड नव्हते, रोड आली. रस्ते ग्रामीण भागातले रस्ते झालेले आहेत असं आपल्याला वाटतं? हो आहेत ना, आमच्याकडे रस्ते झालेले ना. आता थोडे छोटे छोटे राहिले जे शेतातून रस्ते ना, मग तिथं कसे काय करतील ते, असं आहे ना. परंतु एकीकडे शेतकरी हा नाराज दिसतोय. त्यांच्या शेतमालाला भाव कमी मिळतो असा त्यांचा आरोप केला जातो. याबद्दल काय सांगाल? हा पण कांद्याची निर्यातच खुंटली तर मग ते कसे काय पुढचे ते पाऊल उचलायला हेत ना, सक्षम नाहीत ना ते. तिकडे आता खासदार म्हणून त्यांनी त्या समस्या सोडायला पाहिजे नव्हतं असं जनतेचं मत आहे, शेतकऱ्यांचं मत आहे. त्याबद्दल काय वाटतं? अहो समस्या ठीक आहे, सोडायची शेतकऱ्याची समस्या. ज्या ठिकाणी पाणी नाही ते ना, आता इकडून हे करून परत ते वडनेर बिरनेर या भागात पाणी नव्हतं, तिकडे ते कॅनल चालू केलेत. त्या पडीक भागामध्ये तिकडून तसे ते कॅनल सुरू केलेत. कामं आहेतच ना त्यांचे चालू. काय झालं होतं? ते एका हृदयाचं हे झटकेचं होतं. बरं. पण मला तिथे गेलं, मला म्हणजे लगेच सहकार्य त्यांनी केलं. डॉक्टर मिळाले लवकर? सगळं व्यवस्थित सहकार्य मिळालं. काही खर्च आला तिथं? त्यात थोडाफार आपला येण्या जाण्याचा अमुक तमुक चालूच असतो तो. नाही, खासगी दवाखान्यांमध्ये जो तिला नाही खर्च आला. ओके. तिथल्या आरोग्य सेवा तुम्हाला चांगल्या वाटल्या? चांगली वाटली. मतदान होत आहे, बर काय वाटतं आपल्याला याबद्दल? काय वाटणार? गोरगरिबाचं कोण वाली, कोण आम्हाला पहिले बरं आणून द्या रे, लंके आणून द्या रे, ते आणून द्या रे. माझ्या स्वतःचे वडील वारले चित्रात, कोण सांगतो करायला नाही आलं. यांचं काय लय गायचं काही कारण नाही. आम्हाला कोणी पहिले बरं आणून देत नाही. आम्ही गोरगरीब आहे, कष्टच करतो, मी जागरण करतोय. आता जी जनता करेन त्याच्यावर डिपेंड राहील, जे काम करेन त्याच्यावर डिपेंड राहील ना. तुम्हाला कोणाचं काम आवडतं याच्यात? कामाचं तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत 50 वर्ष झाली सुजयदादा विखे काम करीत आहेत. आता नवीन महाविकास आघाडीचे निलेश लंके
हे आत्ता म्हणजे काम करण्यासाठी उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे. आम्ही भाजपलाच मत देणार आहे. बीजेपीला मतदान करणार. बीजेपीचे उमेदवार कोण आहे माहिती का? हा माहिती ना, कोण आहे? विखे पाटील. विखे पाटील. निलेश लंकेच वाटते तो. काय काम आहेत त्यांचे? काय काम आहे? गोरगरिबाचे फोन उचली अजून अजून मग काय सांगायचं मला आता. आमच्या केकेऱ्यांचा प्रश्न त्यांनी याच्यात मांडला, दिल्लीमध्ये मांडला होता. तर सुजय विखे आम्हाला काय म्हणले, काय मी तुम्हाला कोर्टात नेऊ, कोर्टात केस दाखल करू, मग तुम्हाला पैसे मिळवून देऊ. त्यासाठी आमची पसंती सुजय विखे यालाच आहे, निलेश लंकेला. काय अपेक्षा आहे आपल्याला त्यांच्या? अपेक्षा तर भरपूर आहे. आता पाहू, निवडून आलो करतेनच पूर्ण ते. आम्ही कमळला मत देणार. येणाऱ्या निवडणुकीत कोणाला मतदान करणार आपण? कमळाला. का बरं वाटतं सुजय विखे? सुजय विखेंचे कामं भरपूर आहे. नगर मनमाड रोड असेल, नगरचा ब्रिज असेल, सोलापूर हायवे असेल, दौंड रोड असेल, तर नगरचा जिल्ह्याचा म्हणजे विकास करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी विखे फाउंडेशनमध्ये मोफत उपचार केले जातात. त्यानंतर राम मंदिर असेल, BJP सरकारच्या काळात झालेली जी कामं आहे, 370 कलम असेल, त्यानंतर आज जवान सुरक्षित आहे. जो जवान रात्रंदिवस आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लढत असतो, आज तो जवान सुरक्षित आहे. हे फक्त नरेंद्र मोदींच्या काळातच होऊ शकतं. त्यामुळे आमचं मत BJPला. आगामी खासदारांकडून आपण शेतकरी म्हणून काय अपेक्षा करतात? पहिले प्रथम मी तर असं म्हणतो, शेतकऱ्यांना पहिलं सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्याची सर्व कर्जमुक्त झालं पाहिजे सरसकट. दुसरी गोष्ट, वीज बिल त्यांनी फुकट द्यायला पाहिजे. हे लोकांना जे 2,000 4,000 वाटत नाही, हे सगळं खोटं आहे. याच्यापेक्षा शेतकरी सुखी केला तर सगळे सुखी होतील. कारण ह्याच्यात फार मोठी शेतीची फार मोठी नुकसान हानी होत झालेली. आणि जास्तीत जास्त पाणी आडवा, पाणी जोरा, हे धंदे सुद्धा व्हायला पाहिजे, पण हे सुद्धा कमी पडलेले. शेतकरी आज उजाड झाला, एकदम बेकार झालाय. शेतकऱ्याची परिस्थिती फार अवघड झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत जाऊन मांडू शकेल असं कोण वाटतं आपल्याला? डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके? शेतकऱ्याच्या दृष्टीने आता सध्या निलेश लंके चांगला धाडसी कार्यकर्ता आहे असं मला तरी वाटायला लागले. यांच्या हातात सत्ता होत्याच, हे काय मांडायला येत का? याचं अधिवेशन गाजवणारी माणसं आहेत. प्राजक्त दादा झालं, निलेश लंके झालं, हे फार काम करणारी माणसं ती. म्हणजे धडपडून मांडणारे प्रश्न मांडणारे लोक मंडळी नेते. उमेदवार तसे दोन्ही चांगले आहेत. विखे साहेब परंतु ते आता 3-4 पिढ्यापासून तेच खासदार राहिलेले आहेत आपले इथे. आता नवीन दामाचे निलेश लंके यांना एक संधी देऊन पाहूया. आपल्याला वाटतं की निलेश लंके हे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडून सोडवू शकतात? आता ते शेतकरी पुत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे. आणि वेळोवेळी हे कांद्याचे आंदोलन वगैरे त्यांनी केलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे चांगल्या प्रकारे जाण असल्यामुळे ते मांडू शकतात असं आम्हाला वाटतं. शेतकरी म्हणून विखे पाटलाला निवडून द्यावा अशी अपेक्षा आहे आमची. कारण ते शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी हाताळीत असतात. त्याला यश येऊ किंवा नाही येऊ, पण ते हाताळीत असतात. ह्या 13 मेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी फक्त 2च कॅन्डिडेटची अटीतटीची लढाई. तर आमच्या मताप्रमाणे लंके साहेब निश्चित विजय होतील. सर्वसामान्य उमेदवार आहे, लोकांचे मत जाणणारा उमेदवार आहे. त्यांनी कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न वाढवतात अशी आमची इच्छा आहे. माजी खासदारांचा विषय असा आहे, नगर मनमाड रस्ता जो होता गेले 5 वर्षापासून त्याच्यावरती म्हणजे जवळपास 600 जणांचे बळी गेले आणि एक 1200 जण म्हणजे 1200 ते 1500 जण त्यांना अपंगत्व आलेलं आहे. तर त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं नाही. त्यातलं त्यात म्हणजे मोदी सरकारने शेतकऱ्यांची एकदम निराशा केली. कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, परत कांद्याची निर्यातबंदी, परत तुम्हाला सांगतो दुधाला भाव नाही. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 38 रुपये भाव आहे दुधाला, आता कमीत कमी 20 ते 18 ते 20 भाव असं भाव आहे. अनुदान जाहीर केलं पण अजून अनुदान कोणालाच नाही. आमचं अनुदान भेटलं नाही आम्हाला.
माझं मत असं आहे की सर्वांनी मतदारांनी जे मतदार 18 वर्षाच्या वरील आहे त्यांनी सर्वांनी मतदान करावं व योग्य उमेदवार निवडून द्यावा हे माझं मत. यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं व या देशाच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावा असं देखील केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं आगामी निवडणुकीबाबत? निलेश लंकेने कोरोनाच्या काळामध्ये अनेक आया बहिणींचं कुंकू वाचवलं तर निलेश लंकेच खासदार व्हावं. केलेलं काम त्यांच्यासाठी यावेळेस निश्चितच लाभदायी ठरेल असं आपल्याला यावरून दिसून येतं. सी न्यूज मराठीसाठी सुहास जाधवसह शरद पाचारणी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.